चला आज तुम्हाला खानदेशात मेथीचं पाणी कसं बनवतात ती रेसिपी दाखवते। एकच नंबर रेसिपी आहे, झटपट होणारी, एकदम एक नंबर चवीची। तर मी आहे शीतल आणि तुम्ही बघत आहात खानदेश कट्टा व्लॉग्स अँड रेसिपीज। मस्त एक ताजी मेथीची जुडी भेटली होती, पण किती महाग दिली इकडे, 30 रुपयाला एक मेथीची जुडी दिली। मस्त निवडली आणि स्वच्छ पाण्याखाली 2 ते 3 पाण्याने धुतली, त्यानंतर पाण्यामध्येच अशी निंधळत राहू दिली। त्यामुळे काय होतं की मेथीला जी काही लागलेली माती असते ती सगळी पाण्याच्या खाली अशी तळाशी जाऊन बसते। आता तुम्ही बघू शकता सगळी मेथी अशी परातीतून मी काढून घेतली आहे आणि खाली जी काही थोडीफार राहिलेली माती होती ती अशी तळाला जाऊन बसली। आता फोडणीची तयारी करायची, त्यासाठी काय केलं, मस्त लसूण छान बारीक कट करून घेतला, हिरवी मिरची छान कट करून घेतली, म्हणजे असे जाळजाळच तुकडे ठेवायचे, मिरचीचे जास्त बारीक करायचे नाही। अगदी कमी वेळात आणि मस्त होते ही भाजी। आता कढईमध्ये तेल घातलं, तेल थोडंसं बऱ्यापैकी घालायचं, त्यामध्ये हे लसूण आणि हिरवी मिरची घालायची। आता तुम्ही म्हणाल लसणाचं प्रमाण जरा जास्तच दिसतंय, पण हे जे काही आपण बनवतोय ना यामध्ये हा तळलेला लसूण इतका छान लागतो खायला। आता छान लसूण आणि हिरवी मिरची परतल्यावर जिरं घालायचं, म्हणजे जिरं जळत नाही, आणि मग हळद घालायची। आता हे छान 1 मिनिट फक्त परतवायचं आणि त्यामध्ये लगेचच आपली ताजी धुतलेली मेथीची भाजी घालायची। आता ही मेथीची भाजी घातल्यावर तुम्हाला असं वाटेल, बापरे काहीच टाकलं नाही आणि हे काय मेथीची भाजी करते, पण तुम्ही ऐका माझं, हे मेथीचं पाणी इतकं एक नंबर चवीचं होतं। आता सगळी मेथीची भाजी घातली आणि आपल्याला वाटलं की बापरे कढई फुल भरली, पण असं होत नाही। पुढच्या 1-2 मिनिटातच हे सगळं असं नरम पडून जाते ही भाजी आणि एकदम एवढीशी होऊन जाते, म्हणजे एका जणालाच पुरेल एवढी भाजी होऊन जाते। आता ही तेलामध्ये छान व्यवस्थित परतवून घ्यायची 1 ते 2 मिनटं। बघा कलर किती छान आलेला आहे। जर तुम्ही नुसतीच अशी पण खायला घेतली ना तर एकच नंबर लागते। गरम गरम भाकरीबरोबर ही अशी मेथीची भाजी खायची मस्त। आता यामध्ये छान 1-2 मिनटं ही भाजी परतल्यावर तेलामध्ये की लगेच पाणी सोडायचं। इथे मी 2 ग्लास पाणी घातले। तुमच्याकडे किती मेथी आहे आणि तुम्ही किती लोक आहे त्यावर तुमचं सगळं हे डिपेंड करतं पाणी घालणं। आता मस्तपैकी चवीनुसार मीठ घालायचं आणि एक दणदणीत उकळ येऊ द्यायची। दणदणीत उकळ म्हणजे चांगली 5 मिनटं उकळ येऊ द्यायची, म्हणजे मेथीचा सगळा अर्क त्या पाण्यामध्ये उतरतो। आणि मग नंतर मस्त बाजरीची भाकरी घ्यायची, नाही तर ज्वारीची भाकरी घ्यायची आणि काला मोडून मस्त वरपून काढायचं मेथीचं पाणी आणि भाकरी। आता तुम्हाला वाटेल हे काय नुसतं पाणीच आहे, पण एकदा तुम्ही हे मेथीचं पाणी ह्या प्रकारे करा आणि हे सूप म्हणूनही पिऊन बघा आणि तुम्ही भाकरीबरोबर खाऊन बघा, एकच नंबर होतं। तुम्ही नक्की मला कमेंट कराल। तर चला मग सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटू एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय।